नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण शंकर पाटील सरांचा वळीव हा कथासंग्रह पाहत आहोत. यातील आफत ही कथा आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा व तुमची मते अभिप्राय मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात. पाटील खोतांकडे गेला, मांजऱ्याकडे गेला. वाडीवरची घरं पालती घालून तो झपाट्यानं वस्तीवर आला. अंगणातच त्यानं आवाज दिला, पोर आलंय काय ग? दारात त्याची वाट बघत बसलेली बायको लगालाग उठून बाहेर येत म्हणाली, नाही की अजून बी पत्ता नाही त्याचा. तुम्ही कुठं कुठं जाऊन आला? तो सावकाश आत येत म्हणाला, खोतांकडे मांजऱ्याकडे गेलतो. सगळी घरं बघून आलो. काय झालं मग? सगळी बाजारासनं तवाच परतल्यात. अजूनही आपलंच पोर कसं थांबलंय काय कळत नाही. घोरच म्हणायचं ह्यो. मग खंदील घेऊन तर जा की. काय करावं ह्याचा विचार करत त्यानं भुईला बूट टेकलं. पटक्याचा गुंडळा खाली उतरून बाजूला ठेवला. चंची उघडून सुपारी काढली आणि ती बारीक कात्रत तो बसून राहिला. बायको म्हणाली, मग काय करतासा? खंदील घेऊन आडवं होता नवं? कोळपलेल्या पानाला चुना लावून त्यानं तंबाखूची चिमूट तळव्यावर धरली आणि तो म्हणाला, लाव लाव खंदील तर लाव. चटक्यानं उठून खुंटीवरचा कंदील तिने खाली घेतला. काच न पुसता तिनं वात चढवली आणि चिमणीचं तोंड खाली करून कंदील लावला. पाटील उठला. एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात कंदील घेऊन तो निघाला. अंगणापर्यंत गेला आणि तिथंच मागे येऊन म्हणाला, अगं त्याला तर हाय का ह्याच्यात? तिनं कंदिलात तेल भरलं आणि मग तो शेजारच्या कदमाच्या तुकाला बरोबर घेऊन गावाकडे गेला. ते दोघे घोड्यागत झपाट्याने निघाले. लांब लांब ढेंगा टाकत चालले. रानातल्या त्या पाऊलवाटेनं ते सुसाट सुटले. हेलकाव्याने हातातला कंदील मध्येच भक्क करायचा. त्याच्या चाहुलीनं वस्तीवरची कुत्री सावध व्हायची, सूर धरून भुंकायची. चालता चालता पाटील बारीक डोळ्यानं समोर बघत होता. तुक्या, पुढनं कोणतरी येते का जणू? तुकानं नाकासमोर बघून लांबवर नजर फेकली आणि तो न बोलताच चालत राहिला. पाटील म्हणाला, काय दिसतंय काय कोण? नाही, पर आवाज येतोय बा कुणाचा तरी. दोघांनीही पाय उचलले. सटासटा चालू लागले. एक कासराभर चालून गेल्यावर समोरून येणारा आवाज आणखी जवळ आला. तशी पाटलानं हळी दिली, कोण हाय गा? पुढनं आवाज आला, आम्ही मगदूम वस्तीवर निघालोय. मगदुमाची पोरं जवळ आली तशी पाटलाची चाल आकसली. तो थांबून म्हणाला, कुठनं आला गा? गावाकडनं. येळ केला मग? झाला येळ. पाटलानं विचारलं, आमचा मान्या कुठे भेटला का? नाही बा. नाही म्हणताच पाटील निघाला. तसं त्यांनी माघारी बोलून विचारलं, काय गा, काय भानगड झाली? उभ्या उभ्या सांगून ते दोघं पुन्हा निघाले. तोंडाला मिठी मारून चालले. मध्येच तुका म्हणाला, पोर कवासं गेलतं बाजाराला? दुपारी मॉट धरली तवाच गा. बाजारात कुणाला दिसलं तरी काय? तर खोताच्या आप्पानं बघितला. मणप्याच्या दुकानात माल घेण्याची खूनसुदीक सांगतात नवं. आयला, मग पोर काय झालं असेल गा? पाटील अवघडल्यासारख्या मनानं म्हणाला, तेच तर कळत नाही ना. गावात कुठं राहिला असेल? कुठं राहतंय? कोण नाही का? गावात आमचं कोण हाय, पै का पाहुणं? यावर बोलणं खुंटलं. ते पुन्हा मुक्यानं चालू लागले. अजूनही पोर वाटेला भेटल ही आशा धरून पाटील निघाला. डोक्यात चाक घुमत होतं. ह्या वेळेपर्यंत पोरानं परतू नये म्हणजे का अक्कल झाली? विचार नाही, पाचार नाही. अजून कुठं झुकला असेल हे दारू प्यायलागत? पोर भेटल तिथं त्याला धरून बुकलायला विचार पाटील करत होता. वेशीतली कुत्री जागी झाली. गाव बाजार आटपून निजलं होतं. पेठेतल्या दुकानांच्या फळ्या लावल्या होत्या. क्वचित एखादा माणूस जाये करीत होता. ते पेठेत आले. मणप्याच्या दुकानापुढं येऊन ते उभे राहिले. फळ्यांच्या फटीतनं आतला चिमणीचा उजेड दिसला. त्या फटीतनं आत बघत पाटील म्हणाला, मणप्यांना, आहो अण्णा. मणप्यानं चिमणी उचलून हातात घेतली आणि डोळ्यांनी उघडझाप करीत तो बाहेर आला.
एक फळी काढून तो दारात उभा राहिला आणि झोपेतच म्हणाला, का गा, रातचा आलासा? अण्णा, आमचा मन्या आलता का दुकानात आज? आलता की. काय माल घेतला का? घेतला की. काय घेतलं? कुठं त्यालफिल? पाटलाच्या विचारण्याचा त्याला बोध होईना. काय मोड कमी दिली का पैसे जास्त घेतलं काय कळना झालं. तसा मणपे म्हणाला, पर झालं तरी काय? अण्णा, पोरच अजून घरला आलं नाही. आणि काय अजून घरला आलं नाही? मग काय आणि सांगतोय ना व. थोडा वेळ गेला आणि तुका म्हणाला, चल. कुठं? पाटील म्हणाला, अरे मग इथं राहून तरी काय करायचंय? पर जायचं तरी कुठं? तरी एखादा दुसरा. पाटलानं उभं राहून विचार केला आणि तो म्हणाला, चल जाऊ दे सायाकडं. पोर असल तरी एक तिथंच असल. होय, रातचा वेळ झाला म्हणजे वळखीचं राहतंय माणूस. चल बघू. दोघंही लगालगा देसाईच्या वाड्याकडे आले. वाड्याचा दरवाजा बंद होता. तशी अपरात्री हाका मारून त्यांनी देसाईंना झोपेतून उठवलं. दरवाजाचा आडणा वाजला. दार उघडून देसाई बाहेर येत म्हणाले, का गा, आडनाळ काय काम काढलं? देसाईबा, आमचा मन्या आलाय बिलाय का? तुझं पोर? होय, आमचा मन्या. आणि कुठे गेले? बाजार आलं म्हणून जे वाडीसनं निघालंय त्याचा अजून पत्त्याच नाही. काय भांडलं बिंडलं होतं काय? छे बा, चांगली दोन्ही येळायला जेवलाय आणि भांडतोय कुठला? ये आत ये. असं म्हणून देसाई आतल्या ओट्यावर आले. दिवळीतला बिडी बंडल काढला आणि एक बिडी पेटून ते म्हणाले, पाटील, जवळच्या गावाला कोण पै पाहुणं होतं का? झाडून सारा पाहुण्यांनी नावं आठवून तो सांगू लागला. तसे देसाई म्हणाले, अरे तसं नवं, इकडं बाजाराला येणाऱ्यापैकी कोण आहे का त्यात? मग तसा त्याचा मामाच गावा तर चुकून येतोय. देसाई झुरका घेऊन हलक्या आवाजात म्हणाला, दिस उगवाय जाऊन ये मामाकडं. पोर तिथं असलं तर गावल, नाहीतर हातचं गेलं. पाटील दबकला. घाबरा होऊन देसाईच्या तोंडाकडे बघत राहिला. तसा देसाई म्हणाला, अरे गेल्या बाजारची गोष्ट. जांभळ्याचं धाकटं पोरगं तुला माहीत असेलच की. कोण, बाब्या? होय, तेच. मग? तर ते आपलं बाजारात फिरत होतं. आणि हो काय? अरे कुणी गुलामानं त्याला दिला पेरू. पेरू तोंडाला लावला आणि पोर भुललं. त्या माणसा मागणंच चाललं. चांगलं दंताळ शेतापुरतं गेलं. दैव चांगलं, त्याचा बा तिकडनंच येत होता म्हणून बरं. पोराला बघून तो थांबला. बाब्या कुठं र? पोरी अडबाडलं. सुद्धीवर आलं आणि नशीब म्हणून तिथंच माघारी फिरलं. आणि तो माणूस? अरे तो गट्टी चोड्या कशाला घावतोय? ह्याचं बोलणं होईस्तवर तो सटकला पुढं. कोणत्यो म्हणूस्तवर मडकी बुवागत मट्टी मिया झाला. हे ऐकून पाटलाच्या तोंडचं पाणी पळालं. आता रात कशी सरायची कळना झाली. शुद्ध गेल्यागत तो तसाच बसून अवघडून राहिला. बोलणं नाही, चालणं नाही. आपली तोंडाला मिठी मारून तो तसाच बसून राहिला. बसून बसून अवघडलेला तुका जागचा हल्ला. पाटलाला हलवून म्हणाला, पाटील, चल जाऊ माघारी. तोंड खाली घालूनच पाटील बोलला, अरे माघारी जाऊन पोराच्या आईला काय सांगू? मग इथं बसून तरी काय करणार? पाटलीनबाई काळजी करत असेल. चल उठ. तुकानं हाताला धरून त्याला उठवलं. पाटलानं कंदील हातात घेतला. कमी केलेली वात वर चढवली आणि देसाईच्या वाड्यातनं ते बाहेर पडले. आता गाव गडद झोपलं होतं. गस्तीची वेळ झाली होती. पेकाळून गेलेला पाटील पाय ओढत होता. रेड्यावर पाऊस पडावा तसा निघाला. तुका म्हणाला, पाटील जरा पाय उचला. आता कसला पाय उचलतोय? त्याचं सगळं अवसानच गळलं होतं. माघारी जाऊन बायकोला काय सांगावं ह्याचा विचार त्याला पडला. तुका चल म्हणतोय म्हणून तो निघाला होता. चालता चालता तो थांबला. तुकाचा हात धरून म्हणाला, तू जा पुढं. आणि तू? मी असाच जातो रातोरात पोराच्या मामाकडं. खुळा कशाना? अरे पाटलीनबाई उरबडून घेईल. तुकानं त्याच्या हाताला धरून पुढं ओढलं. पाटील मनाविरुद्ध चालू लागला. गेल्याशिवाय निर्वळा नव्हता म्हणून तो चालला. तुकानं विचारलं, पाटील
पोराच्या अंगावर काय सोनं बिनं होतं काय? तर गळ्यात पेटी आहे की. एवढंच नवं? ते कार कमरेला करदुडा आहे चांदीचा. पाटलाला माहीत नव्हती तशी दुसरीच एक भीती आता उपजली. त्याच्या मनाला येऊ नये ते येऊ लागलं. अंगावरचं सोनं घेऊन जिबिनिशी सोडून दिलं म्हणजे बरं, पर खून सांगाल, दूम लागल म्हणून त्याच्या जीवाला धोका देणार नाहीत ना कशावरून? पैशापायी माणूस काय करत नाही. त्या विचारातच भिरभिरल्यागत पाटील घरात आला. दारात आल्या आल्या त्याच्या बायकोनं विचारलं, काय हो, काय झालं? पोर नाही आलं? पाटील एकटा आलेला बघून त्याच्या बायकोनं हातपायच गाळलं. तो काही बोलणं झाला तशी ती पुन्हा म्हणाली, कुठं आहे हो पोर माझं? पाटील खाली बसत म्हणाला, पोर नाही गावलं. आधीच काळजीनं अर्धी झालेली ती बाई ऊर बडून आक्रोश करू लागली. कुठं गेलं माझं बाळ असं म्हणून रडू लागली. मध्यरात्री त्या वाडीत एकाएकी कालवा उडाला. त्या दंग्यानं अख्खी वाडी जागी झाली. पाटलाचं घर माणसांनी माईना. सगळ्यांनी धीर दिला, पण मन घट्ट होईना. ते कसं व्हावं? कुठं गेलेलं नाही, आलेलं नाही. असं अवघं 12 वर्षांचं ते पोर कुठं गेलं म्हणून समजावं. कुणी फूस लावून नेलं काय? पाणी प्यायला जाऊन कुठल्या विहिरीत ढासळलं काय? तरी झालं काय? नुसतं बाजाराला जायचं निमित्त काय झालं आणि हे घडलं काय? आता हे पोर सापडलं तरी कुठं आणि कसं? दिवस उगवायला एक जण पुन्हा गावात आला. कुणी मामाकडे गेलं, कुणी कुठं असं जिकडं तिकडं माणूस लावून दिलं. काल सांचं करून ठेवलेलं जेवण अजून तसंच पडलं होतं. जेवण नाही, पाणी नाही, पोटाकडं कुणाचं ध्यानच नाही. नवरा बायको दोघंही बसल्या जागी बसून राहिली. लोक यायचे, बसायचे, धीराचे 2 शब्द सांगायचे. अरे उठा, 2 घास तरी खाऊन घ्या, अशा विनवण्या करायचे. ते उठत नाही हे बघून रागानं सांगून बघायचे, पण कुणाचाच इलाज चालेना. दुपारचे 12 वाजून गेले. कुठं गेलेली सगळी माणसं हात हलवत माघारी आली. ज्यांना ज्यांना कळलं ते सारे पै पाहुणेही गोळा झाले. पोराचा कुठं दुमच नाही. पोर गावात नाही, पाहुण्यांकडं नाही, मग गेला कुठं? पोराच्या आईनं हंबरडा फोडला. मन घट्ट करून बसलेला बापही तोंड पसरून आरडू लागला. असे 4-8 दिवस गेले. 10वा करून पोराचे आईबापही दमले. आशा होती तवर वाट बघितली. आता वाट तरी कशाच्या आधारावर बघायची? काय भांडून टंदून गेलं असलं तर 4 दिवसांनी परत येईल असं म्हणावं. आता तरणताटा असता तरी एका नादानं कुठं गुंतलंय असं म्हणायला आधार तरी गावला असता. देसाईबा म्हणाला तसं झालं. पोर गेलं, हातचंच गमावलं. परते कुठं गेलं असेल, त्याचं काय झालं असेल, ही आईबापाला लागलेली काळजी तुटेना. रानातली कामं जिथल्या तिथं थांबली. एक दिवस कधी बसून न खाणारा पाटील कामधान टाकून घरात बसून राहिला. बसला म्हणजे घटका न घटका एकाच जागी बसून राहायचा. कुणी 10दा बोलावं तेव्हा एक शब्द बोलायचा. जुलमानं तोंड उघडायचा. त्याची बायको तर पंडुरोग झाल्यासारखी झडली. पालीगत पांढरी शिपत दिसू लागली. अखेरीला वाडीतल्या एका मास्तरानं डोकं लढवलं. शहरात जाऊन हरवल्याचा शोध या नावानं एक जाहिरात दिली. इकडं तिकडं करून चांगलं 5-25 रुपये मोडलं, पण पोर काय परत आलं नाही. 1 आठवडा बघता बघता उलटून गेला. भूक नाही, तहान नाही, डोळ्याला झोप नाही. ते 8 दिवस गेले. आता होती नव्हती ती आशा संपली. आणि भर दुपारी ध्यानीमनी नसताना पाटलाला दारात पोर दिसलं. एका परक्या माणसाबरोबर मन्या एकाएकी दारात येऊन उभा राहिला. त्याला बघून पाटलाला खरंच वाटेना. समोर पोराला बघून त्याचं तोंडच उघडेना. कुणी चेटूक केलंय का काय ते त्याला उमजेना. तो कसा तरी उठून उभा राहिला. एक आवंडा गिळून म्हणाला, कोण? मन्या? दारातनच मन्या पुढे धावला. पाटलानं त्याला उचलून छातीशी कवटाळलं आणि त्याला आपल्या मिठीत धरूनच तो ओरडून म्हणाला, अगं मन्या आला ग, मन्या आला. आतल्या खोलीत मुरगळून पडलेली त्याची बायको मन्या आला म्हणताना धावतच तडकाफडकी बाहेर आली. पोराला बघून ती त्याच्यावर पालथी पडली. तिचं गेलेला जीव परत आला. पोराला पोटाशी धरून ती पटाटा मुके घेऊ लागली. मुके घेता घेता रडू लागली. डोळे भरून त्याला पाहू लागली. 8 दिवसात मन्या चोपला होता. उन्हानं तोंड वाळलं होतं. जीव सोसला होता. अंगातली कापडं काळी मिट्ट झाली होती.
त्याच्या आईला भडभडून आलं. कुठं चुकला होतास र माझ्या वासरा, असं म्हणून तिनं गळा काढला. भर दुपारच्या टळटळीत उन्हात कालवा वाजला. गारव्याला आडवी झालेली माणसं त्या दंग्यानं जागी झाली. बघता बघता हळी दिल्यागत सगळी वाडी तिथं गोळा झाली. कडेवर पोर घेऊन बायका दान दान पळत आल्या. एक एक करीत जत्रा गोळा झाली. मन्याभोवती मिठी पडली. भेदरून गेलेल्या मन्या वाचा गेल्यागत नुसती तोंड न्याहाळत होता. 100 जणांनी 100 प्रश्न विचारून त्याला घेलगटलं. मन्या खुळ्या कावळ्यागत बघत उभा राहिला आणि तो परका माणूस बिचारा एकटाच एका बाजूला बसून राहिला. त्या कालव्यातनं त्याच्याकडं कुणाचं ध्यानच जाईना. दंग्याचा पहिला कड निवला. तोंड कलकलाची थोडी कमी झाली. तशी एक एक जण चौकशी करू लागला. जरा शांत झालेलं बघून खोतानं आरंभ केला. पाटील, कवासा आलं पोर? अगं आत्ताच. अजून घटकासुद्धा झाली नसल. कसं आलं? असं एकाएकीच आलं आणि दारात उभं राहिलं नवं. मर्दानू, मला खरंच वाटेना. स्वप्नात बघतोय काय हेच कळेना. कोपरा धरून बसलेला मास्तर म्हणाला. पोर गेलतं तरी कुठं पाटील? कुठनं आलं? त्याचा मला तरी कुठं अजून उलगडा झालाय. हे विचारायला सूत तरी कुठं आहे? असं म्हणून त्यानं मनाला घेऊन आलेल्या पाहुण्याला हाक मारली. अहो पाहुणं, असं लांब का बसलाय? इकडे या की. लांब एकटाच बसलेला पाहुणा उठला. पाटलानं हाक मारली म्हणून जवळ येऊन बसला. त्याला बघून खोतानं विचारलं, हे कोण पाहुणं? कुठल्या गावचं? ह्यांनीच पोराला आणलंय. ह्यांचं नाव गाव मला तरी अजून कुठं माहीत आहे. खोतानं विचारलं, पाहुणं, कोणच्या गावचं तुम्ही? आम्ही मिरजचं. नाव काय तुमचं? खोत म्हणाले. आम्हाला वळीवडे म्हणतात. पोत्याला टेकून बसलेला कदमाचा तुका पुढं झुकून बारीक डोळ्यांनी बघत म्हणाला, नाव काय म्हणता? आम्हाला वळीवडे म्हणतात. तशी मिरजेची पुरी माहिती असलेला मामा पतंगे कानडीत विचारू लागला. मिरज उमराव र? यल्ला हे स्त्री एंड्री निदम. पतंग्यानं कानडीत गाणं लावलं ते हे कळलं नाही. तसा पाहुणा त्याच्या तोंडाकडं बघत राहिला. तो बघत राहिला तसा पतंगे पुन्हा विचारू लागला आणि बाकीची माणसं त्या पाहुण्याकडे बघत बसली. पाहुणा एडबडला. हात हालून म्हणाला, ही भाषा आम्हाला समजत नाही. मिरजेच्या माणसाला कानडी समजत नाही ही गोष्ट पतंग्याला काही केल्या उमजेना. काही कानडी येत नाही मग तो मिरजकर कसला? पाण्यात राहून पोहता येत नाही म्हणजे काय? पतंगे पुन्हा म्हणाला, तुम्ही मिरजला राहता म्हणून शान सांगता आणि मग भाषा हँग्री निमंग बोरदुल्ला. मिरजचं का नव्हा तुम्ही? पाहुणा काही बोलत नाही हे बघून खोत म्हणाले, पाहुणं, सबंध नाव काय तुमचं? गणारामा वळीवडे. पतंग्याने पुन्हा प्रश्न विचारला. मग पाहुणं, ते तिपन्ना वळीवडे तुम्हाला कोण लागतात हो? आमचं कोण नव्हत. असं कसं हो पाहुणं? आता त्याला कसं हे सांगण्याची पाळी आली. तो म्हणाला, आम्ही मूळचं लांबचं, खुद्द मिरजेचं नव्हे. लोकांची चौकस बुद्धी जागी झाली. मांजराच्या म्हाताऱ्यानं डोळे मिचकावून मगदुमाच्या पोराला जाग केलं. पतंग्या रामा खोताच्या कानाला लागून कानडीत कुजबुज लागला. कोपरा धरून बसलेल्या मास्तरांनी डोक्याची टोपी काढून गुडघ्याला अडकवली. पोत्याला पाठ लावून बसलेला तुका गुडघ्यांना मिठी मारून पाहुण्यांकडे बोक्यागत टक लावून बघत बसला. खोतानं हातात चंची फिरवत प्रश्न टाकला, पाहुणं, मग मूळ गाव कोणचं? आमचा बुडका तिथंच कराडकडं, खानापूर तालुक्यातला. गुडघ्याची टोपी डोक्याला अडकवत मास्तर म्हणाला. खानापूर तालुका म्हणजे दक्षिण साताऱ्यातले विटा. पाहुण्यानं मान हलवली तसं एकानं विचारलं, मग पाहुणं, विटा आणि खानापूर दोन का एकच? ह्या भूगोलाच्या परीक्षेचा राग येऊन पाहुणा न बोलताच बसून राहिला. तुका न बसल्या बसल्या पुढं मागं झोकं घेत विचारलं, पाहुणं, मग खानापूर तालुक्यातलं तुमचं गाव कोणचं हो? पाहुणा म्हणाला, न्हावी. न्हावी हे नाव ऐकून नवल वाटलं. चेष्टखोर पाहुणा थट्टाच करतो काय असं काहींना वाटलं. त्यांपैकी एकानं पुन्हा विचारलं, नाव सांगा की गावाचं. मग आता काय सांगितलं? लांब बसलेल्या मांजराचा म्हातारा भुईला काठी बडवत म्हणाला, पाहुणं, न्हावी नावाचं गाव कुठं असतंय का? आगा,
इलायतीला तरी अशा नावाचं गाव आढळेल का? आता काय सांगायचं आणि काय बोलायचं अशी मुळातच शंका उतरून काढल्यावर पाहुणा काय बोलणार. तो बिचारा तोंडाकडे बघत राहिला. तसा म्हातारा जोरानं म्हणाला, खरं नाव सांगून मोकळं व्हा की. पाहुणा भडकला. मोठ्यांदा म्हणाला, अहो न्हावीचाच म्या. नावच आहे माझ्या गावचं ते. त्यात खोटं काय बोलायचं. तोल जाणाऱ्या पिराची काढणी ओढावी तसा मास्तर बोलला. असल असल. अहो नाव काय पाहिजे ते असतात. खोटं धरून चालू नका. मग खोत शांतपणे म्हणाला, बरं बाबा, न्हावे असू द्या नाहीतर चांभार असू द्या. खरं तुम्ही आपलं गाव सोडून मिरजला का आला? आलो पोटापाण्याच्या उद्योगापायी. एवढ्या लांब? लोक मुंबईला जातात आणि हे काय लांब झालं वय? खोतानं विचार केला आणि न पटल्यागत करून तो म्हणाला, पाहुणं असं बघा, न्हावी आली कराडजवळ. मग इकडून कोल्हापूर तिकडून पुणे सोडून हे मधी मिरजचं कशापायी घुसला? बिकट प्रश्न पडला. त्याला काय सांगावं हे कळेना झालं. विचार केला तेव्हा तो म्हणाला, गेलं एवढं खरं बघा. ते झालं हो, पण मिरजच का? ह्यातनं सुटल्याशिवाय पुढची वाटच मोकळी होईना. पोराला तिथंच इथवर घालवत आणलं, त्याचं उपकार मानाचं राहिलं बाजूलाच. आणि वर ही चौकशी काय सुरू झाली? ही नाही ती काय बल्ला आली? पाहुणा एडबडला. तोंडचं पाणी पळायला गत बसून राहिलं. तसा पतंग्या खोताला कानडी सल्ला देऊ लागला. खोत गोळणी यांड्रे भांडगडी येत नोरडी. पुरा इचार माळबेकरी. इसव सैल बिडबँड्रे नोकरी. सुळे यांड्रे हेळ नाते मगा. आव त मिरजाव इल्ल नोड्री. न्या हिळतुवा इवा यांड्रे भानगडी मराठबेक्कू. हेस्त्र वंदू हेळवा. ऊर वंदू हेळवा. मरिमॅल नोड्री पुरा गट्टी चोड्डा इद्दान. पतंग्या बोलू लागला तसा मास्तर कोपऱ्यातनं जरा हल्ला. पतंगाला गप्प बसायची हातानं खून करून म्हणाला, पाहुणं ते नावगाव सोडून द्या. मांजराचा म्हातारा लांबनं खेकसला. मास्तर सोडून द्या काय? ह्याचा चांगला पुरा विचार व्हायला पाहिजे. खोत ह्याचा खीस काढल्या बिगार पुढं जाऊ देऊ नका. कोण काय कळायला नको होय. करा करा चुप्पी करा. आओ ह्याच्या माघारी जांभळ्याचं पोर बी असंच गेलं होतं कुणी. खोत आपला घाणा सोडू नका तुम्ही. मी विचारतो सगळं, जरा गप्प बसा बघा तुम्ही. असं म्हणून मास्तरनं विचारलं, पाहुणं ते सगळं राहू द्या. आमचं हे पोर तुम्हाला कुठं भेटलं? मिरजला. तिथं कुठं? काल ह्या येळेला आलं आणि भित्तीला लागून रडत उभं राहिलं. एकटंच? तर आणि कोण असतं? मास्तर जरा थांबा. असं म्हणून मांजराने विचारलं, पाहुणं पोराचं वय का असेल हो? असेल की 10-12 वर्षाचं. मग हे मिरजला एकटं कसं गेलं हो? आता ते मी काय सांगू. मग ते तुमच्या घरापुढं कसं आलं? प्रश्नाचा मोहरा अगदी बरोबर होता. सगळ्यांच्या नजरा रोखल्या. पाहुणा म्हणाला, माझ्याच घरापुढं कसं आलं हे म्या तरी काय सांगू. काय सांगू म्हणजे? ह्याचा उलगडा तुम्हीच केला पाहिजे. पाहुणा काय उलगडा करणार? बिचारा मान खाली घालून बसून राहिला. तसा मास्तर म्हणाला, मांजऱ्या काका, हे तुमचं विचारणं चुकतंय. चुकतंय कसं? मास्तर हे जाळ असतंया. गुतापा उलगडायला नको होय. म्हणून म्हाताऱ्यानं पुन्हा विचारलं, पाहुणं तुम्ही पोराला इकडं कसं आणलं हो बरोबर? कसं म्हणजे? नाव गाव ह्या सगळा पत्ता तुम्हाला कसा गावला? ह्याचं उत्तर यायच्या आधीच मगदुमाचा परिसा म्हणाला, आणि एवढी तसदी घेण्याचं तुम्हाला हो काय कारण? एवढ्यात पाटलीनबाई जवळ येऊन म्हणाली, ऐकलं का? पोराच्या गळ्यातली पेटी आणि कमरेचा करदुडा नाही. आणि पोर काय सांगत बी नाही. कसा गेलास, कुठं गेलास, तर हू बी नाही आणि चू बी नाही. पोर बोलायचंच कसं बंद झालं? त्याला कुणीतरी काहीतरी केल्यागत आहे बघा. पाटलीनबाई बोलायची थांबली. तोंड पसरून व्हा म्हणून रडू लागली. तसा परिसानं पुन्हा प्रश्न टाकला, पाहुणं तुम्ही गावचं नवं शिवचं नवं, मग एवढी तसदी घेण्याचं तुम्हाला काय कारण? प्रश्न मोठा, विचार आणि खोल होता. असा हा शेलका प्रश्न ऐकून पाहुणा उठून उभा राहिला. खवळून म्हणाला, पोर मिळालं नव्ह तुम्हाला? केला तेवढा धर्म पुरं. म्या जातो. राम राम. राम राम ठोकून पाहुणा निघाला. तसा मांजराचा म्हातारा खाकरून म्हणाला, धरा 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 त्याला.
जाण्या येण्याच्या गाडी खर्चाचं पैसा सुधीक न विचारता निघालाय. हिथं काहीतरी गोम आहे, धरा धरा त्याला. धरा म्हणताच मगदुमाचा परिसा आडवा गेला. एखादं जनावर अडकून आणावं तसं त्यानं पाहुण्याला मागं फिरून आणलं. त्याला घामच फुटला. तो गुमान आपल्या जागेवर येऊन बसून राहिला. आता इथनं सोडवणूक नाही हे बघून तो म्हणाला, इचारा इचारा, काय विचारायचं ते विचारा. म्हातारा दरडावून म्हणाला, पाहुणं, पोराच्या गळ्यातली सोन्याची पेटी कुठं आहे? त्याचा कमरेचा करदुडा कुठं केला? पाहुणा रडकुंडीस येऊन म्हणाला, आहो म्हणजे काय म्हणतास काय? तेच म्हणतो, ती पेटी आणि करदुडा कुठं आहे? आता ते मी काय सांगू, पोराला विचारा पाहिजे तर. म्हातारा सावकाश म्हणाला, पाहुणं, इथे एवढ्या पोराला विचारून काय बोलणार? त्याला अक्कल असती तर असं भकून गेला असता का कुणाच्या बी मागं? असं म्हणून म्हातारा थांबला. बसल्या जाग्यासनं उठून थोडं पुढं झाला. हातातली टेकाची काठी भुईला आडवी टेकली आणि पाहुण्याच्या नजरेला नजर देऊन तो म्हणाला, ती पेटी आणि करदुडा कुठं आहे ती बऱ्या बोलाने सांगा, नाहीतर पाहुण्या आम्ही ती हागून घेऊन तुझ्याकडं. फुकट मरशील ह्याचा विचार कर आधी. पाहुणा हडबडला. त्याच्या हातापायाला कापरा सुटला. पटक्याच्या शेमलानं ते डोकं पुसू लागला. घामानं त्याचं मस्तक थपथपलं होतं. त्याला पुरा घामही पुसू न देता परिसा म्हणाला, मग काय पाहुणं, सांगा बघू. पतंग्या कानडीत म्हणाला, मग दुमरी मग तू जरा डोम माडरी, सुळी माझा हेतला नोडरी, हेल लिक्के बेक यान मात्रडी, आवेगून सुटकानू इल्ला, मात्री जोड माजरी. मगदूम म्हणाला, सांग बाबा सांग, नाहीतर ही वाडी लई वांगळ आहे. धड गाडीनं तू जायचा नाहीस. आता पाहुणा काय बोलतो हे बघायला सगळी सरसावून बसली. कोपरा धरून बसलेला मास्तर तेवढा चुळबुळ करत होता. बोलाव का काय ह्याचा विचार तो करत होता. पाहुण्यानं मानवर करून एकवार सगळी तोंड निहाळली. सगळ्यांच्या नजरा संगी निघत त्याच्यावर रोखल्या होत्या. पाहुणा हडबडला. घरचं खाऊन दुसऱ्याचं शानमूत निरपायची ही काय पाळी आली? कोणत्या लेकानं हा उपकार करायला सांगितला याचा विचार करत राहिला. त्याचं तोंड उघडे ना हे बघून पतंग्या म्हणाला, पाहुणा आता का दमिवता? हेळ बिडरी, सांगून सोडा की. खोत म्हणाला, काय ते सांगा, नाहीतर आम्हाला पुढची वाट धराय पाहिजे. म्हाताऱ्याने तटणी लावली. मग पाहुणं काय सांगता का कसं? परिसा, पाहुणा काय बोलत नाही बघ. अंगाला हात लावू लागलं तसा पाहुणा बोलू लागला. तो रिंजीश येऊन म्हणाला, म्या पोराला हितूर आणून सोडलं ही चूक केली का? तसं आम्ही म्हटलंय का? मग माझ्याच मागं ही नाही ते टाकणं काय लावले? जरा विचार तर करा. म्या दागिने खाल्ले असतं तर इकडं आलो असतो का? वारकरी आहे म्या. गळ्यातल्या माळावर हात मारून सांगतो म्या. मांजऱ्या म्हणाला, असं गळ्यात माळा घालून फिरणारं तुकाराम लय आहेत. देशासारखं देश आणि उरफाट लुगडं नेस असे सगळे दिसत आल्यात. पाहुणा त्यांच्या तोंडाकडे बघत राहिला. सगळे विचारात पडले. तसा पाहुणा म्हणाला, पोराला तरी विचारा. ए मना, बाळा इकडे ये. तू तरी जरा सांग ह्यासनी. मन्या बेभान झालं होतं. त्याच्या तोंडातनं शब्दही फुटत नव्हता. तशाच कुणीतरी उचलून त्याला पुढं आणून बसवलं. खाली मान घालून ते घुम्यागत बसून राहिलं. कोपऱ्यातनं मास्तर पुढं आले. पोराच्या पाठीवरनं हात फिरवत म्हणाले, बाळ तुला कुणी नेल तर सांगतोस का? एक जण म्हणाला, अहो नेला असलं एकानं आणि आणून सोडलं ह्यांनी. एकमेकाला सामील असतील हो. मास्तर म्हणाले, जरा गप्प बसता का? बाळ सांग की र, कसला होता माणूस? हळू आवाजात पोरगं म्हणालं, दांडगा होता. रंगानं कसा होता? काळा भोर होता. कापडं कसली होती? पट्ट्या पट्ट्याची जर होती आणि कोट होता. कुठं भेटला तुला? मारुतीच्या देवळाजवळ. मग काय म्हणाल तुला तो? मला हटकलं. 2 पेढं दिलं खायला. आणि तू काय केलंस? म्या पेढं घेऊन घरला चाललो तर त्यानं मला अडून विचारलं, मला सांगुड्याची जरा वाट दाव चल. आणि मग म्या सांगुड्याची वाट दावत पुढं गेलो चौगुल्याच्या मळ्यापत्तूर. आणि मग तिथं गेल्यावर मला म्हणाला, बस सायकल येऊ बस, लगेच काम झाल्यावर परत येऊ. बसला सायकल येऊ? बसलो की. आणि मग कुठवर गेला?
कुठल्या एका ठेचनावर नेलं आणि मला म्हणाला, बस गाडी तुझ्या घरापुढं जातीया. मग तू बसलास गाडीत? बसलो की. आणि तो माणूस कुठं गेला, कुणाला दखल? तू कुठं उतरलास? सगळी माणसं उतरत्या तिथंच. पाहुणा म्हणाला, अहो म्हणजे मिर्जालाच की. आणि तुझी पेटी करदुडा कुणी घेतला? त्यानंच की. पाटील म्हणाला, आणि तू दिलास का सर? म्या नाही म्हणताना तो म्हणाला, पोलिसाला हटकीन. सगळ्यांची तोंड इरमल्यागत झाली. पाहुण्यालाही जरा हुशारी वाटली. मास्तर म्हणाला, पाटील आता माझं ऐकता का? बोला. ऐकणार असाल तर बोलतो. बोला की. मास्तरांना थोडासा विचार केला आणि डोळे झाकून तो म्हणाला, तुमचं पोर मिळालं. गेलेलं पोर गावलं. वडं वगळी हिरी बघून दमला होता. आता पोर मिळालं ह्यात आनंद माना आणि पाहुण्याला पटका बांधून लावून द्या बघू. मांजऱ्या म्हणाला, मास्तर लय घाई करू नका, जरा दमानं घ्या. असं म्हणून तो पाहुण्याला म्हणाला, पाहुणं मिर्जाला कुठंच राहता तुम्ही? आम्ही हाय मळ्यात. खोतानं प्रश्न विचारला, आणि पोर मळ्यात हो कसं आलं? आला असं भकत रडतच येत होतं. विचारावं तसं लयच रडायला लागलं. आम्ही म्हटलं, कुणाचा तू? तर पाटलाचा. इकडं कुठं आलास? तर म्हणतंय मळा सापडना. म्हटलं, गावचं नाव काय तुझ्या? तर कडुलाची वाडी. मग घेतलं ठेवून एक दिवस आणि घेऊन आलो नवं. आता काय सांगू तुम्हाला? तोंड शिवल्यागत सगळी गप्प बसली. तरी मांजऱ्या म्हणाला, मास्तर हे लिहून घ्या. त्याचा पुरा पत्त्या लिहून ठेवा. मास्तरनं तिकडे कानाडोळा केला आणि तो नेटाने म्हणाला, पाटील उठा उठा, आधी त्याला चूळ भरायला पाणी तर आणून द्या. पाटील उठला. पाणी आणायला आत गेला. थंड पाण्याचा एक तांब्या आणून तो म्हणाला, उठा पाहुणं, चूळ भरा. त्यानं उठून चूळ भरली. पटक्याच्या शेमलानं तोंड पुसलं आणि तो मास्तरच्या पायाला हात लावून म्हणाला, देवा लय उपकार झालं. पांडुरंगच तुझ्या रूपानं भेटला. आता मला लवकर राजा द्या. मांजराचा म्हातारा मास्तरच्या कानात गुणगुणला, मिर्जला धाडूया कुणाला तरी. ह्यो खराच तिथला हा एका त्याचा पत्ता काढू. तवर सोडू नका त्याला. काहीतरी करून ठेवून घ्या. पाटील म्हणाला, आगा आलायस ते आलायस. रातोरात राहा आणि सकाळी उठून जा म्हण. पाहुण्यानं हात जोडलं. असाच जाणार म्हणून त्यानं तकादा लावला. तो राहायला तयार होईना. तो असाच जाणार असं झाल्यावर पाटील आत गेला. पेटीतले 4 रुपये काढले आणि बाहेरून तो म्हणाला, पाहुणं हे घ्या पैसे. पोराला नवा जन्म दिला. माझ्या नावानं ह्याचा पटका बांधा. पाहुणा पैसे घेईना. 3-3दा दिले आणि त्यानं 3-3दा खाली टाकले. पैशाला हात न लावताच तो उठला आणि सगळ्यांना रामराम ठोकून निघाला. त्याला पोचवायला मास्तर निघाला. शिकार गमावल्यागत चेहरा करून मांजराही उठला. भुईची आडवी पडलेली काठी हातात घेऊन गुमानच मळ्याकडे गेला. पाहुणा गेला, मास्तरही गेले. पाटील पुढं वाकून भुईला पडलेले पैसे गोळा करू लागला. तसा मगापासून मनाला मुसकी बांधून बसलेला परिसा म्हणाला, पैसे तर काय झाडायला लागतात. जाईना का सुकाळीचा? कोण होता कुणाला दखल? तर मित्रांनो, आजच्या कथेमध्ये मी तुमचा इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील कथेमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवर असेच प्रेम आणि असाच लोभ असू द्यात. धन्यवाद.